वारी प्रबोधनाचे साधन, कर्तव्याची जाणीव. निवेदिका मेघा देशमुख चव्हाण. श्री विठ्ठल हे महाराष्ट्राचे आवडते दैवत आहे. आपले ते सांस्कृतिक संचित आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचे देखील हे आराध्य दैवत आहे. ज्ञानदेव माऊलीपासून तुकोबा, निळोबारायापर्यंत अनेक मराठी संतांनी आपल्या अभंगातून विठ्ठलाचे गुणगान गायले आहे. या संत महंतांनी महाराष्ट्राची आध्यात्मिक विचारधारा गेली अनेक शतके आपल्या अमृतवाणीने समृद्ध केली. या विचारधारेला समृद्ध करण्यात ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या तळागारातील 18 पगड जातीतील संतांचाही मोठा हातभार लागला आहे. इतकेच नाही तर या आध्यात्मिक प्रवाहात महाराष्ट्रातील मराठी संतांप्रमाणेच हिंदू विचारसरणीचा प्रभाव होऊन मुसलमान संत कवी शेख महम्मद, शहा मुंतोजी ब्राह्मणी, हुसेन अंबरदास, अलम खान यांनी, तसेच ख्रिश्चन संत कवी फादर स्टीफन्स, फादर रॉबर्ट यासारख्या परभाषिक कवींनी देखील मराठीतून विठ्ठलाची महती सांगत आध्यात्मिक विचारधारेत मोलाची भर घातली आहे. गेली 800 वर्षापेक्षा अधिक काळ लाखो मराठी मनावर प्रेमाचे अधिराज्य गाजवणारा पंढरपूरचा श्री विठ्ठल भक्तांना माऊली वाटतो. संतांना ही माऊली वेगवेगळ्या रूपात भेटते. त्यांनी या विठाई माऊलीला वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवले आहे. ज्ञानदेवांना विश्वसौंदर्यातून, नामदेवांना प्रेम स्वरूपातून, तर तुकारामांना रंजल्या गांजल्या जीवांचा सखा म्हणून तो भेटतो. विठ्ठल या नामाची सर्वमान्य समाधानकारक व्युत्पत्ती अजूनही सापडली नाही. इतिहासाचार्य राजवाडे यांनी विठ्ठल या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना विठ्ठल म्हणजे दूर रानावनात असलेली जागा या शब्दापासून झाली असावी असे म्हटले आहे. तर गोपाळकृष्ण भांडारकरांच्या मते विष्णू या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रूप विट्टी असे होते आणि विट्टीवरूनच विठ्ठल हे रूप तयार झाले असावे असे ते म्हणतात. याशिवाय अनेक विचारवंतांनी विठ्ठल या शब्दाची आपापल्या परीने व्युत्पत्ती सांगितली आहे. पण सर्वसामान्यपणे विटेवर कमरेवर हात ठेवून जो उभा आहे तो विठ्ठल अशी व्युत्पत्ती दिली जाते. विठ्ठलाला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या सांस्कृतिक एकतेचे, प्रेमाचे प्रतीक मानले जाते. वारकरी संतांच्या मते विठ्ठल हा कानडा आहे. त्याचे मूळ कर्नाटकात आहे असे मत अभ्यासकांनीही मांडले आहे. ज्ञानेश्वरांनी कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू असा उल्लेख आपल्या अभंगात केला आहे. तर एकनाथ महाराजांच्या अभंगात तीर्थ कानडे, देव कानडे, क्षेत्र कानडे, पंढरी असा उल्लेख आढळतो. नामदेव महाराज कानडा विठ्ठूला तो उभा भीवरे तिरी असे वर्णन करतात. कानडा म्हणजे अगम्य या अर्थानेही त्याचा उल्लेख संत महंत करतात. पंढरपूरला विठ्ठल कसा आला याविषयीची पुंडलिकाची कथा सर्वश्रुत आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव विष्णू या भूतलावर पंढरपुरात आला असे मानले जाते. भक्ता माझी अग्रगणी पुंडलिक महामुनी
त्याचे प्रसाद तरले, साधू संत उद्धरिले. उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती, पुंडलिकाचिया प्रीती विटे उभा राहिला. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. यासारख्या संतांच्या साहित्यातील उल्लेखांवरून पुंडलिक मुनीचे आद्यत्व पटते. आणि त्यामुळेच पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल मूर्तीचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याचीही प्रथा आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील मूर्तीच्या डोक्यावर मुकुटासारखी उंच गवळी टोपी आहे. मूर्तीचा चेहरा उभट असून टोपीमुळे तो अधिक लांब दिसतो. कानात मकराकृत मोठी कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभ मणी आहे. छातीच्या डाव्या भागावर एक खळगी असून उजव्या भागावर एक वर्तुळखंड आहे. तर मनगट आणि दंडावर दुहेरी बाजूबंद आणि मणी बंद आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. कमरेस मेखला आहे. पायात तोडे आहेत. डाव्या हातात शंख आहे. दोन्ही पायांना जोडणारा असा एक दगडी भाग पायांमध्ये आहे, ज्याला काठी म्हणतात. असे हे त्याचे रूप भक्तांना भुरळ पाडते. अशी ही सावळी दिसणारी साजिरी गोजिरी विठ्ठल मूर्ती भक्तांना वेड लावते. भक्त या विठ्ठलाच्या प्रेमात पडतात. विविध रूपांनी त्याच्याशी घट्ट नाते निर्माण करतात. मायबाप, सखा, बंधू, तर कधी संत विठ्ठलाशी प्रियकर प्रेयसीचे नाते देखील निर्माण करतात. ही विठाई माऊली तिच्या भक्तांसाठी विविध रूपे धारण करून त्यांना मदत करते असा त्यांचा विश्वास आहे. असे अनेक दाखले संत साहित्यात आपल्याला आढळतात. महाराष्ट्र हे साधू संत महापुरुषांचे राज्य. त्यांचे विचार इथल्या जनमानसात रुजले आहेत. महाराष्ट्रातील भागवत धर्म हा ज्ञानबा तुकारामाचा गजर करीत इथल्या अनिष्ट प्रथांवर प्रहार करतो. अन्याय, अत्याचार, दुराचारापासून दूर राहण्याचा सातत्याने विचार मांडतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला प्रशिक्षित मावळे संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनातून मिळायचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेत त्याचे प्रमाण आहे. ग्रामरक्षण अध्यायात ते लिहितात, अपुले वार करी भाविक, तेची वार करते पायिक. करोनी दुष्टांशी लाविला धाक, शिवाजीच जणू सर्वही. पंढरपूरची वारी केल्याने रोजच्या जीवनातील कष्ट दुःख दूर होतात, हा वारकऱ्यांचा विश्वास असतो. आमचे वारकरी शेकडो मैलावरून पायी चालत येत असतात. पावसाळ्याचे हे दिवस विपरीत वातावरणाला न जुमानता ही दरवर्षीची वारी वारकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी असते. संतांनी वारीकडे प्रबोधनाचे साधन म्हणून पाहिले. कृषी संस्कृतीला पोषक तत्वज्ञान संतांनी आपल्या साहित्यातून मांडले. त्या विचारांचे आज खरे चिंतन होणे गरजेचे आहे. पंढरपूरची वारी करणे हा मूळ उद्देश भागवत धर्मातील संतांचा असावा का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात, पंढरी पासून 6 कोसावरी, सावता राहिला जन्मभरी.
देव मिळविला न करिता वारी गावीच त्याने. संत सावतामाळी पंढरपुरापासून 6 कोसावर राहायचे, पण पंढरपूरला कधी गेले नाहीत. ते सांगायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. त्यांना पांडुरंगाचे दर्शन शेतामध्ये राबण्यातच मिळाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढे लिहितात, जनता जनार्दनाच्या सेवेचे काम करिता इमाने साचे. गावीच पुण्य पंढरीचे धाव घेई आपैसे. आम्ही सारे वारकरी भोळ्या आशेने वारीला जातो, पण संतांनी सांगितलेला वारकऱ्याचा खरा अर्थ समजून घेतो का, याचा विचार करायला हवा. राष्ट्रसंतांना ग्रामगीता लिहिण्याची खरी प्रेरणा पंढरपुरात चंद्रभागेतीरी झाली हे सत्य आहे. अनेक अभ्यासक याचा अर्थ थोडा चमत्कारिक दृष्टीने लावतात. चिंतन केल्यास तुम्हाला पटेल की ग्रामगीतेमागची खरी प्रेरणा ही पंढरपुरात येणारा अलोट जनसागर, त्याचे सुख दुःख, त्यासाठी त्याचे पांडुरंगावर विसंबून राहणे हे संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पटत नव्हते. हे दोन्ही संत पंढरपुरात यायचे, भजन कीर्तनातून लोक प्रबोधन करायचे. गाडगेबाबा कीर्तनात स्वच्छतेचा आग्रह धरायचे. चंद्रभागेचं पवित्र पात्र अपवित्र करता, त्या चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून पेता. खरंच देव तुम्हाला समजला का, असा सवाल ते करायचे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, हे तुकाराम महाराज सांगतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनात लिहितात, विठ्ठल रखुमाई घरी दारी पुंडलिक ही मुले गोजिरी. त्यांना सेवेचं फूल मी वाहिलं, जीवा भावानं जव मी पाहिलं. माझं गावचं मंदिर शोभलं. ग्रामगीतेतील यात्रा मेळेमध्ये ते लिहितात, परंतु यात्रा करीती चारो धाम, लोका मागती न करती काम. यात न घडे पुण्य कर्म, वाऊगा भ्रम अहंकार. गावी उपाशी ठेवूनी बाळा, जावे कासया कुंभमेळा. देव गावी थोडा तीर्थी निराळा, ऐसे नाही. संतांच्या विचारांची स्पष्टता मानवी स्वार्थी भावना समजून घेत नाही. संतांची दृष्टी व्यापक असते. पंढरपुरात येणारा अथांग जनसागर ही खरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या लिखाणाची प्रेरणा आहे. हा वारकरी गावागावातला आहे, कृषी संस्कृतीचा नायक आहे. आज जाती धर्म पंथ पक्षात माणसे वाटली गेली. प्रेमाची सहकार्याची गाव संस्कृती नष्ट होताना दिसते आहे. काल गुण्या गोविंदाने गावात मैत्रीभाव जपणारी माणसे आज शत्रूसारखी का वागत आहेत? हे चित्र बदलण्यासाठी वारकऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. तसे झाल्यास गाव समृद्ध होईल. वारकरी हा सत्यासाठी लढणारा संत विचाराचा सच्चा शिपाई असतो. शेवटी समृद्ध गावे हाच राष्ट्राचा मुख्य आधारस्तंभ आहे. राष्ट्रसंत ग्रामगीतेत सांगतात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा.
गावची भंगता अवदशा येईल देशा. वारकरीचा अर्थ व्यापक आहे. ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हे सर्व महापुरुष वारकरीच होते. यात मुक्ताई, जनाई, बहिणाबाई, जिजामाता, सावित्रीबाई फुले या साऱ्याच वारकरी परंपरेत मोडतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सर्व संत साहित्याचा आधार करताना सांगतात, ही सारी संत मंडळी ज्या मार्गाने जीवन जगली तोच मार्ग खऱ्या वारकऱ्यांचा आहे. चला विशालतेच्या मार्गी, जे गेले ते तरले जगी, भरोनी दिली अंतरंगी, हीच कीर्ती भाविकांच्या. आषाढी एकादशी निमित्त आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय श्रीहरी. धन्यवाद.